श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. मी आज आपणास अंगारक चतुर्थीबद्दल माहिती देणार आहे. दिनांक 6 जानेवारी 2026 रोजी अंगारक चतुर्थीचा योग आहे. आता आपण जाणून घेऊया अंगारक म्हणजे काय. अंगारक हा शब्द संस्कृतमधून आलेला असून त्याचा अर्थ जलत्या कोळशासारखा लाल असा आहे. मंगळ ग्रहाचा लाल तेजाशी याचा संबंध आहे. जेव्हा संकेत चतुर्थी कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी मंगळवारी येते तेव्हा ती अंगारक चतुर्थी म्हणजेच अंगारक संकट चतुर्थी म्हणून मानली जाते. त्यासाठी अंगारक चतुर्थीचे काही महत्त्व आहेत. भगवान गणेश व विघ्नमोचन शक्ती. संकट चतुर्थी हे भगवान गणेशाला समर्पित करणारे व्रत दिवस मानला जातो. हे दिवशी गणेश पूजन केल्याने जीवनातील सर्व अडथळे, समस्या, संकटे दूर होतात. संकष्ट या शब्दाचा अर्थच आहे कठीण संकटातून मुक्ती, तसेच मोचन आणि आकस्मिक अडथळ्यापासून निवारण मिळणे आहे. साधारण सर्व संकष्ट चतुर्थीपेक्षा अंगारक संकष्ट चतुर्थीला अधिक महत्त्व मानले जाते, कारण हा योग वारावरून मंगळवार आणि चतुर्थीच्या संयोगामुळे येतो. असे मानले जाते की या दिवशी भक्त नेहमीपेक्षा द्वानिक शुभ फल लवकर आणि मोठ्या प्रमाणात प्राप्त करू शकतात. आता याची काही आख्यायिका आहे, त्याबद्दल आपण माहिती घेऊया. एक ऋषी मंगला असे एक भक्त असे ज्याने अत्यंत तीव्र तप आणि भक्तीने भगवान गणेशाची उपासना केली होती. माघ कृष्ण चतुर्थीच्या दिवशी त्यांनी गणेशाचे दर्शन घेतले आणि त्यांच्या भक्तीबद्दल प्रसन्न होऊन भगवान गणेशाने त्याला वरदान देण्याची संधी दिली. मंगलेने भगवंताला सांगितले की त्याला स्वर्गात सर्व देवांसह अमृतपान करण्याचे सुवर्ण योग मिळावा आणि त्याचे नाव सर्वत्र प्रसिद्ध व्हावे. गणेशजींनी त्यांची इच्छा पूर्ण केली आणि त्याच दिवशीला चतुर्थी मग त्याचे नाव अंगारिका अशी ठेवण्यात आले. या दिवसाला आणि व्रताला विशेष आशीर्वाद आणि मनोकामना पूर्ण होण्याची शक्ती प्राप्त दिलेली आहे. हे व्रत करण्याची काही विधी आहे. सूर्योदयापूर्वी स्नान करावे, स्वच्छ वस्त्र घालावे, त्यानंतर देवाची म्हणजेच गणेशाची पूर्ण विधीने पूजा करावी. पूजास्थळावर गणेशाची प्रतिमा ठेवावे किंवा चित्र ठेवावे. लाल फूल अर्पण करावे, दुर्वा अर्पण करावे, चंदन, तीळ, गूळ याचा नैवेद्य दाखवावा. गणपती मंत्राचे जप करावे. ओम गंग गणपतये नमः असा आपण जप 21 वेळा करावा. उपवासाची समाप्ती आपण चंद्रोदयानंतर गणेश पूजनानंतर करू शकतो. त्याचप्रमाणे शक्य असल्यास मोदक किंवा लाडूक याचा नैवेद्य आपण जरूर अर्पण करावा. याचे काही शुभ लाभ असतात. संकटातील मार्गदर्शन, बाधा निवारण होते, बुद्धी, विवेक आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. मनोकामना पूर्ण होण्याची खूप मोठा प्रभाव या व्रताचा आहे. नवनवीन शुभ कार्य होते. त्याचप्रमाणे मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते. याबद्दल सर्व काही आपण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये अंगारक चतुर्थीपासून लाभ घेऊ शकतो. अंगारक चतुर्थीमुळे आपले जे काही विघ्न असेल ते विघ्नहर्ता करण्याचे काम म्हणजेच विघ्नहर्ता आपले विघ्नहरण करतात.